मुंबई महाराष्ट्राचीच कशी याबाबतही बिनतोड युक्तिवाद बाबासाहेबांनी केला होता. मुंबई महाराष्ट्राची हे अटळ नैसर्गिक सत्य आहे. बाबासाहेब म्हणतात, महाराष्ट्रीयांनी गुजरातवर जय मिळवून अनेक वर्ष त्यांच्यावर राज्य केलं. गुजरात्यांवर काय परिणाम झाला? काहीही नाही. गुजराती गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय राहिले. दमण ते कारवारपर्यंत अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही, हे कसं काय सांगितलं जाऊ शकतं? हे तर निसर्गाचं अटळ अपरिवर्तनीय सत्य आहे, भौगोलिक सत्य आहे. मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे. ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचं असेल त्यांना खुशाल देऊ द्या. निष्पक्ष विचारी मनासाठी मुंबई महाराष्ट्राचीच आहे, हे अगदी पुराव्याने सिद्ध सत्य आहे. गुजराती जुने रहिवासी हा युक्तिवाद करणाऱ्या स्वतंत्र मुंबईवादींना बाबासाहेबांनी उत्तर दिलं आणि म्हणाले, आपण आता हा प्रश्न समग्रपणे विचारात घेऊ. गुजराती हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत का? नसतील तर ते मुंबईत कसे आले? त्यांच्या संपत्तीचा मूळ स्रोत काय आहे? कोणीही गुजराती माणूस आपण मूळ मुंबईचे असल्याचा दावा करणार नाही. ते जर मूळ निवासी नसतील तर ते मुंबईत आले कसे? पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांप्रमाणे तेही संघर्ष करत इथे आले की त्यांनी जोखीम पत्करली होती? इतिहासाने दिलेली उत्तरं फार स्पष्ट आहेत. गुजराती लोक मुंबईत स्वेच्छेने आलेले नाहीत. त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धंदेवाईक अडते व दलाल म्हणून येथे बोलवून घेतलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या वखारी सुरत येथे सुरू झाल्या असल्या कारणाने त्यांना या सुरती बनिया व्यापारात दलालीसाठी वापरण्याची सवय झाली होती. त्यामुळेच त्यांनी गुजरात्यांना मुंबईत आणलं, हे कारण आहे. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसोबत बोलणी करून काही व्यापार सवलती, विशेष अधिकार पदरात पाडून घेऊनच ते इथे आले. गुजराती लोक इथे उदात्त हेतूने मातृभूमीचा त्याग वगैरे करून आलेले नव्हते. पोटार्थी म्हणूनही नाही, तर दलाली कमावणारे लाभार्थी म्हणूनच आले होते. याबाबतचे पुरावे, दस्तावेज, ब्रिटिशांची पत्र हे सारं बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि बिनतोड युक्तिवादही केलेले आहेत. शिवाय बाबासाहेब म्हणाले की औद्योगिक उभारणीमध्ये केवळ गुजराती बनिये नव्हते, त्यात इतर अनेक प्रांतातील लोक होते. महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेले लोकही त्यात होते. उद्योजक आणि कारखानदार निराळे असतात. बाबासाहेब लिहितात, गुजरात्यांनी मुंबईत व्यापार उद्योग वाढवला या विधानाला काहीही आधार नाही. मुंबईतील व्यापार उद्योग युरोपियनांनी वाढवला, गुजरात्यांनी नाही.